नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम. स्वरांजली A to Z फ्लॅशमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आमच्या स्टुडिओमध्ये भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहर आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावर अतिशय कर्तव्यदक्ष रीतीनं, अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय कष्टाळू अशी विविध सुगुण दाखवणारे, ते पद सांभाळणारे, त्या पदाची शान वाढवणारे एक हसरं व्यक्तिमत्व, प्रसन्न व्यक्तिमत्व, ज्याच्याशी बोलत राहावं असं व्यक्तिमत्व आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे. त्यांचं नाव आदरणीय, सन्माननीय आमचे जवळचे मित्र आनंद बिरू आहे. मी आनंद बिरू साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. साहेब नमस्कार. नमस्ते. आपण आलात, आम्हाला खूप आनंद झाला. साहेब, सुरुवातीला गेल्या अनेक महिन्यापासून म्हणा, वर्षापासून म्हणा, आम्ही तुम्हाला बघतो. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब, आपण सामाजिक क्षेत्रात खूप मोठ्या हेरारीनं भाग घेत असतात. प्रत्येक सामाजिक उपक्रमामध्ये आपला सिंहाचा वाटा असतो. साधारणपणे साहेब, तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही या सामाजिक क्षेत्रात उतरला? तर मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून, साधारणतः 18व्या वर्षापासून, बरोबर सन 1989 असं त्या कालखंडामध्ये मी सार्वजनिक सेवा म्हणजे संस्थे वगैरे या कार्यामध्ये मी काम करत होतो. गणपती मंडळ म्हणा किंवा देवी मंडळ म्हणा किंवा माझी लायब्ररी, जनसेवा संघ, आम्ही सगळ्यांनी एक 7-8 लोक, श्रीनिवास गाजूर जे पत्रकार सध्या उपसंपादक पुण्यनगरीचे, त्यांनी, आणि एक विठ्ठल क्षीरसागर, अशोक अल्ले, श्रीनिवास रच्चा, असं एक प्रमुख फाउंडर आम्ही सगळं मिळून 1989 6-4 आम्ही जनसेवा संघ स्थापन केले. तेव्हापासून माझं सार्वजनिक सेवा मी करतोय आणि राजकीयमध्ये पण प्रवेश तेव्हाच काम करतो मी, कंटिन्यू काम करतो मी. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून ते आज आज माझं 55 सतत वयवर्ष. माझं 55. तुम्हाला बघितलं वाटत नाही तुम्ही 55 वर्षाच्या आत. परमेश्वरानं तुम्हाला असंच चांगलं प्रसन्न व्यक्तिमत्व तरुण ठेवू असं परमेश्वराच्याकडे आमची प्रार्थना आहे. 55 वय त्यामुळे. मग साहेब, तुम्ही हे धार्मिक म्हणजे गणेशोत्सव म्हणा, नवरात्र म्हणा, याच्यासोबत तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरला. म्हणजे वाचनालय तुम्ही चालवलं. म्हणजे तुमच्या वाचनालयात वर्तमानपत्र आहेत की ग्रंथ आहेत? ग्रंथ पण आहेत, ग्रंथ सुद्धा आहेत, आणि वाचकासाठी 10 पेपर आहेत, दैनिक आणि मासिक, पाक्षिक सगळं आहेत आपल्याकडे. म्हणजे वाचाल तर वाचाल हे आम्हाला माननीय अरविंद जोशी साहेब त्यांनी आम्हाला घडले की तुम्ही चहाचे पैसे वाचून तुम्ही ग्रंथालय स्थापन करा. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये त्यांना आम्ही बोलवलं होतं गेस्ट म्हणून, पाहुणे म्हणून. त्यांनी आम्हाला एक सांगितलं तुम्ही ग्रंथालय स्थापन करा. मग त्यांच्या सांगण्यामुळे आम्ही आजपर्यंत ग्रांटेबल संस्था आहे आमची, ब वर्गमध्ये. आज दाजीपेठमध्ये, दत्तनगरमध्ये लायब्ररी आहे. आज गेल्या बघा 1990 पासून 89 स्थापन करून 90 पासून आम्ही ग्रंथालयाच्या मागं लागून नॉन ग्रांटेबल होतं, मग नंतर ग्रँट करून घेतले. आज तागात वाचनालय चालू आहे. ते वाचनालयाच्या कुठल्या पदावर तुम्ही काम करता? मी आता कार्यकारी मंडळावर आहे सध्या. अध्यक्ष झालो, सेक्रेटरी झालो. आता सगळ्या नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे आपण. त्यांना संधी द्यायला पाहिजे. सध्या मी कार्यकारी मंडळावर आम्ही आहोत सगळ्यांनी. नवीन लोकांना मी संधी देतोय की त्यांनी काम करायला पाहिजे. हे धार्मिक कार्यक्रम, हे वाचनाचं सांस्कृतिक कार्यक्रम, यासोबत तुम्ही अजून कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता? सध्या धार्मिक कार्य तर मी काम करतोय, आणि काही संघटनेमध्ये मी काम करतोय. RSS मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतोय, आणि धर्मजागरणमध्ये मी काम करतोय. आणि तर तुम्हाला माहीतच आहे की मी राजकीयमध्ये काम करतोय. असं करत करत मी या ठिकाणी येऊन पोचलो, की असं थोडं काम करत पोचलो. म्हणजे सामाजिक उपक्रम राबवत स्वतःचा पाया पक्का केला, माणसं जोडली, माणसं कमवली, आणि ही सगळी शक्ती, या सर्व शक्तीच्या जोरावर तुम्ही एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पार्टी. साधारणपणे कधी गेला तुम्ही या भारतीय जनता पार्टी पक्षात? मी लहानापासूनच मी काम करत होतो भाजपमध्ये. जन्नूसाहेब तेव्हा नगरसेवक होते, रामचंद्र. मग नंतर थोडासा काळमध्ये आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. प्रवास झाला, काही प्रभागमध्ये काही होतं. मग तिथनं ते काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मग काँग्रेसमधनं ते परत फूट पडले, ते मग राष्ट्रवादीमध्ये गेलो मी.
राष्ट्रवादी. मग राष्ट्रवादीमध्ये मनोहर सपाटे, महेश गांधीकर, हां, हां. प्रवीण डोंगरे यांच्याबरोबर मी काम करत होतो त्याच्यावर. मग नंतर देशमुख मालक म्हणले, विजयकुमार देशमुख मालक, हे तुम्ही आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला संधी आहे. त्यांच्या सांगामुळे मी भाजपमध्ये आलो. भाजपमध्ये किती वर्ष झालं तुम्ही आज? भाजपमध्ये येऊन आता 2014-15 मध्ये आलो बघा. 14-15 साधारणपणे 7-8 वर्ष. हां, 7-8 वर्ष झाली. मग तिथनं मालकाने मला संजय गांधी निराधार कमिटीवर सदस्य म्हणून नेमणूक केली. शहर मध्य संजय गांधी निराधार शासकीय कमिटी, त्याच्यावर घेतले आणि माझ्या मिसेसला पण त्यांनी उमेदवारी दिली. म्हणजे तुमच्या सौभाग्यवती ज्या निवडून आल्या हां. ते तुमच्या सामाजिक केलेल्या कामाच्या जोरावर त्या निवडून आल्या, किंवा त्यांना जे भाजपचं तिकीट मिळालं ते तुमच्यामुळे, तुमच्या कष्टाचं फळ आहे ते. माझं काम बघून त्यांनी, मी मागणी करत होतो तुम्ही मिसेसला द्या, ठीक आहे लेडीज. मग महानगरपालिकेत 2014-15ला हे प्रशासकीय कारकीर्द याच्या अगोदरची 5 वर्ष, प्रशासकीय कारकीर्द येऊन 4 वर्ष झाले, त्याच्या अगोदरची 5 वर्ष तुमच्या सौभाग्यवती नगरसेविका. तुमचं ते काम बघून नंतरच्या पिरियडमध्ये त्यांना महिला बालकल्याण समितीच्या सभापती पद त्यांना भूषवता आलं. खूप चांगलं काम केलं. काय अनुभव आला? कसं आहे, तुम्ही स्वतः काम करत असताना तुमच्या सौभाग्यवतीचं साथ तुम्हाला मिळते, किंवा ते एक जमेची बाजू, तुम्हाला त्याचा कसा फायदा करून घेतला? फार फायदा झाला ना. आता बघा ना, मी प्रभाग नंबर 9 मध्ये मी काम करत होतो, की हल्ली प्रभाग 9 म्हणजे कुठला भाग येतो? प्रभाग 9 मध्ये आता बघा, एक रविवार पेठ, विठ्ठल पेठ, गांधीनगर 1 ते 6, आणि गवई पेठ, आणि वसुंधरा सोसायटी, तिथून पद्मानगर, कर्णिकनगर, दत्तनगर हे परिसर, दाजीपेठ, बाकी झोपडपट्टी भरपूर आहेत. व्यंकटेश्वर झोपडपट्टी, संयुक्त झोपडपट्टी, हलमारी झोपडपट्टी, कुंचू कोरवी, विनोबा भावे, असे अनेक झोपडपट्टी आहेत. म्हणजे जास्त दाट वस्ती आहे आमच्याकडं आणि गरीब वर्ग आहे. याप्रमाणे मी सामाजिक क्षेत्रात काम करताना जेव्हा कसं जाणवत होतं, आणि नगरसेविका माझी मिसेस झाल्यानंतर मला अधिकारी लोकांचे फार सपोर्ट मिळाला. भरपूर सपोर्ट, काही गायडन्स मला करत होते की तुम्ही साहेब असं काम करत जा. त्याप्रमाणे मी काम करत होतो. प्रभागमध्ये हे अधिकारी किंवा कर्मचारी महानगरपालिकेचे तुमचं ऐकत होते, ते एक नगरसेविकेचा पती म्हणून ऐकत होते, तुम्ही गोड 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 बोलू त्याच्यावर कामं करून घेतो म्हणून ते ऐकत होते? दोन्ही म्हणा. पण एक नगरसेविका ते प्लस पॉईंट माझं बोलण्याचं पद्धत, काम करून घ्यायची पद्धत, बस ह्याच्यामुळे मी जिंकलो. बघा, सगळं महत्त्वाचे काम केलो. आता माझं बघा, जमखंडी पूल तुम्ही बघताय, ते कितीतरी अवघड काम होतं. 2 कोटी 87-88 लाख असं काम होतं. फार अवघड काम होतं. हा कुठला निधी? 2 कोटी 87 लाख गडकरी साहेब दिले, नितीन गडकरी साहेब, केंद्रीय फार पाठपुरावा. 4 वर्ष फिरलो त्याच्या मागं. मग तेव्हा बाकी महानगरपालिकेचे आयुक्त, मान्य सगळे लोक मला मदत केले, प्रशासन. कुठंतरी मी ते करू शकलो. 256 गाळ्यामध्ये जे नावानं नव्हतं, 30-40 वर्ष झाले, त्यांच्या नावाने घरं नव्हते, फक्त मालक विकून जायचा, मग त्याच्याच नावानं ते राहायचं. मग ते काम पण मान्य डाकणे साहेब होते, आयुक्त साहेब. म्हणजे त्यांची नावं लागलीच नव्हती. 5-6 लोक ट्रान्सफर होते विकत. पण मूळ नाव त्याचंच होतं मालकाचं. मग ते काम मला मान्य विजयकुमार देशमुख साहेब पालकमंत्री होते तेव्हा, मग इथं अविनाश डाकणे साहेब होते आयुक्त, मग त्यांच्यामुळे, आणि सारिका अकुलवार इंजिनियर होते, मला फार मदत केली. आज त्यांनी त्यांच्या नावाने स्वतः राहतात सध्या. 256 गाळा प्रत्येक जे राहते त्यांच्या नावाने, आणि टॅक्स सुद्धा त्यांनी लोक भरलेत. मला भरपूर सपोर्ट केला. मला त्यांनी टॅक्स पण वसूल करून मला सपोर्ट भरामध्ये लोक भरलेत. किती ते रक्कम सूट वगैरे देत होते, ते सूट घेऊन ते लोक भरलेत, सपोर्ट केलेत मला. आज आता मला पण पाठपुरावा करू लागलेत. बहुतेक बांधकाम होणार. मग आता हे ऑक्टोबर महिन्यात, नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा आचारसंहिता लागण्याची शक्यता. आनंद, तुमच्या डोळ्यासमोर सोलापूर शहरातला एकूण मला वाटतं 26 प्रभाग आहे. 102 नगरसेवक निवडून जाणार. त्या 26 पैकी तुमच्या डोळ्यासमोर कुठला प्रभाग सुरक्षित, चांगला, किंवा तुम्ही जास्त काम केलात, सोयीस्कर कुठला प्रभाग वाटतो की जिथून तुम्ही आत्मविश्वासानं चांगल्या मताने निवडून येऊ शकाल? माझाच प्रभाग 9 नंबर, जे ॲज इट इज आता सध्या आहे. माझं तो 9च नंबर पडला. 9 नंबरच आहे. 9 नंबरच आहे माझा एरिया. हीच एरिया. कुठं बदल नाही, काय नाही, सगळं ॲज इट इज झालं सगळं.
अच्छा, म्हणजे बदल काय नाही, काही नाही इकडचा बदल. वार्ड तुटला, काही नाही. भाग तुकडा, काही नाही. इकडची वस्ती तुटली, नाही, नाही. इकडचे मतदार कमी झाले, इकडे नाही, काही वाढवले, नाही, काही तसला नाही. करा म्हणजे काही सुरक्षित आहे. सुरक्षित आहे. म्हणजे ज्या अगोदर प्रभागात काम केलं आहे, तोच हा. प्रभाग, त्याच वस्तीत, तेच लोक, तेच मतदार, तेच स्त्री सेम, पुरुष. सेम. आता माझा कार्यकाळ संपला, आता हा. 4 वर्ष चालू हा. आहे, पण मी तसंच काम करू लागलो. काही प्रशासकीय बदल नाही. कारकिर्दी. हा, काही बदल नाही, मी काम करतोय. काही माझा बदल एक नाही. प्रश्न आहे, तुम्ही म्हणजे तुमच्या स्वाभाविक होती नगरसेविका नगर- असताना, तुम्ही दोघं काम करत असताना त्यावेळेला तुमच्याकडे सत्ता होती. हो. हा, नगरसेवक हो. किंवा नगरसेवक एक पद, हा, पद पद होतं होतं. त्यावेळेला काम करत असताना, हा. आणि ते लोकप्रतिनिधी गेले प्रशासकीय कारकिर्दात, बरं. मग त्यावेळेला कुठलं पद कुठलं काय सगळे अधिकारी म्हणेल ते पूर्व दिशा. ह्या 4 वर्षामध्ये प्रशासकीय कारकिर्दीमध्ये सामाजिक उपक्रम राबवत असताना, सामाजिक काम करत असताना, नागरिकांच्या समस्या सोडवत सोडवत असताना, असताना बरोबर. मग ते अधिकारी कसा रिस्पॉन्स देत होते? चांगलं आहे, व्यवस्थित. मी म्हटलं ना, मी व्यवस्थित त्यांच्याकडनं प्रशासनाकडे व्यवस्थित काम करून घ्यायचं. मला लोक तसंच मान सन्मान देत होते, तसंच मी काम करत होतो. काम ऐकत होते, खरंच. कामं होत होती? 100% माझे काम प्रशासकीय कारकीर्द असताना? हो, 100% माझे काम झालेत म्हटलं मी तुम्हाला. झाले. हा. वा. अवघड कामं केलो, अजून पण अवघड काम करतो मी. सपोर्ट करतात कर्मचारी मला. असं वा. नाही, निधी आणत होतो, आमदारकडनं आणत होतो, काही पालकमंत्री देऊ लागले, करू लागलं कामं. रस्ते चालूच आहे, रस्ते वॉटरलाईनचे कामं चालूच आहे माझे काम. काम बंद नाही. मग आता तुम्ही वॉटरलाईन वगैरे म्हणता, प्रभागामध्ये प्रभागच नाही 26 प्रभागामध्ये संपूर्ण शहरामध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न जर कुठला असतो तो पाण्याचा. राहण्याचाच विषय आणि तुमच्याकडे जवळजवळ 5-6 झोपडपट्टी एरिया आहे, जास्त आहे. जास्त. जास्त. मग हे कसं पाण्याचा प्रश्न आहे नाही कसं सोडवता? थोडंसं कसं- तेव्हा टँकर येते जाते का? माझ्याकडे टँकरचे काही नाहीच. अच्छा. कारण का, माझ्याकडे फक्त पाणी थोडं मॅनेजमेंट थोडं इकडे तिकडे चुकलं तर एक दिवस सगळं तिकडे होत आहे. आणि मी सगळ्यांना वॉटरलाईन काय केलं माहिती आहे का, व्यवस्थित घालून दिलेले आहे. आणि बोर मारून सगळ्यांना इलेक्ट्रिक पंप घरातून कनेक्शन घ्यायचं, तर बाहेरच्या सार्वजनिक मोटर लावून घराघरात आम्ही कनेक्शन दिलेलं आहे. त्यासाठी जरी पाणी आज नाही आलं, बोर चालवतात, संपला विषय. असं अनेक ठिकाणी मी इलेक्ट्रिक पंप बसून दिलेले आणि वॉटर पण घालून दिले झोपडपट्ट्यामध्ये. वाव. हा, म्हणून जास्त मला एवढा त्रास होत नाही की आज पाणी नाही आलं, मला एवढा त्रास होत नाही. कारण पंप चालू करतात, बटन संपलं ते पाणी घेतात, एक बटन दाबलं की संबंधित बोळामध्ये असं पाणी येत असतं. मग थोडं मला त्रास कमी आहे मला. लय मोठं काम केलं. त्रास वॉटरला मी तसंच केलो. नागरिकांचे जो महत्वाचा प्रश्न होता पाण्याचा पाण्याशिवाय माणूस पाण्याचा जीवनच जगू शकत नाही, काहीच करू शकत जगू नाही. शकत. अंतरुणातून उठल्यापासून ते दिवसभर कामं करूपर्यंत झोपेपर्यंत माणसाला पाणी पाहिजे. आणि ते बोर- समस्या तुम्ही सोडवला. आणि बोर बंद पडले की त्याच्या मागं लागून चालू करून देणे, हा. एवढं मी माझं लक्ष असतं त्याच्या मागं. हा. आणि बाकी घंटागाडी म्हणा, कचरा कचरा. कचरा सगळं मी कचरा उघड होते, सगळं बंद करायला लावलं. होईल तेवढं घंटागाडी बंद. वेळेवर येते. वेळेवर येते. थोडं म्हणजे मागं प्रभाग पुढं- सगळा स्वच्छ आहे. स्वच्छ एकदम मॅक्झिमम स्वच्छ आहे. थोडंफार असते, नागरिकांना जाऊन सांगतो असं कचरा टाकू नका तुम्ही, असं पण मी जनजागृती करतो बरं हा, का. हा. असं नाही. नाही, कर्मचारी तुमचं चुकतात बोलणं असं गोड काय. असल्यामुळे नागरिक बी ऐकतात. ऐकतात, जसे अधिकारी कर्मचारी ऐकतात. सपोर्ट करतात. हा. कोणाशी असं उद्धटपणा नाही, व्यवस्थित बोलणं. हा. नागरिकांनी जरी 4 वेळा फोन केला एका विषयावर, व्यवस्थित त्यांना पटवून सांगतो हम्म. की असं नाही असं. हम्म. तर तसं मेंटेनन्स काय प्रॉब्लेम असतो. म्हणजे पाण्याचा प्रश्न काढला, पाण्याचा प्रश्न. कचरा कुठे दिसत कचरा नाही. नाही. लाईटची काय व्यवस्था आहे रात्री अपरात्री? प्रॉब्लेम चोऱ्या माऱ्या वगैरे? त्या चोर आमच्याकडे बिलकुल नाही. लाईट नसल्यामुळे वगैरे? थोडंसं कसं नागरिकाची तक्रार येत आहे की हा. लाईट बंद आहे. हा. आता सध्या जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते व्यवस्थित देईना मटेरियल, म्हणजे जे मटेरियल लागतंय मिळेल ना वेळेवर आम्हाला. हा. LED कमी पुरवठा होऊ लागला, त्यासाठी बऱ्याच ठिकाणी लाईट बंद येतात, अजूनसुद्धा बंद आहे. सतत त्यांच्या मागं लागत असतो, चालू होत आहे असं. पण अवघड आहे, लाईटचा थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. LED फार अवघड आहे. म्हणजे चालू करण्यासाठी जे मटेरियल पाहिजे, जे साहित्य पुरवठा पाहिजे होत ते मिळत पुरवठा नाही. होत नाही. कदाचित बजेट नसल्यामुळे, पैसे कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे काम करते, काय अवघड आहे तिथं. तरी थोडं मागं पुढं काम होत आहे, काम होत आहे. मग तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मात्र थोडा इकडचं तिकडचं बजेट वाढून ते लाईटचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे करू शकतो. रात्री अपरात्री कधी बी जावा, आनंद बिरूचा वार्डाच्या कांच्या प्रकाश आता काय, आता आमचा मध्ये आमचा आमदार आला. भाजपचं पूर्वी आमचा आमदार नव्हतोय, हा. आता आमदार आहे देवेंद्रदादा कोटे. हा, हा, त्याने आपण भरपूर सपोर्ट करू लागलेत, कशाला पण कुठं सपोर्ट करू लागलेत, काम करतोय आम्ही. त्यांनी पण भरपूर निधी दिला आता आमच्या प्रभाग 9ला, तर बरं. पण निधी दिला, रस्ते आमदार साहेबांनी वाटर, दादांनी. हा भरपूर दिला. पूर्वी नव्हता ना, आम्ही जात नव्हतो काँग्रेस असताना. आता दादा आले, दादामुळे मला फार सपोर्ट मिळाले. अच्छा. आल काय टेन्शन नाही आम्हाला. हा, हा. असं आहे. आमचं पूर्ण भाजप कसं आहे, प्रभाग 9 पूर्ण भाजपचा पट्टा आहे. हो का? पूर्ण अय, पटकन.
बेस्ट. चांगलं आहे. मग ड्रेनेज लाईनची काय परिस्थिती आहे? ओपन पण काही नाही आमच्याकडे ड्रेनेजचा काय प्रॉब्लेमच नाही. झोपडपट्टीमध्ये काही ओपन नाही, ड्रेनेज सगळं ड्रेनेज केलो, पर्शीकरण केलो, कॉन्क्रिटीकरण केलो म्हणजे झोपडपट्टी. पाईपलाईन आहे का तिथे? हो पाईपलाईन आहे ना, सगळीकडे व्यवस्था, सगळीकडे व्यवस्था आहे. म्हणजे सगळीकडे व्यवस्था. ओपन नाही नाही ओपन नाही, फक्त नाले, मोठे नाले ते तेवढे आहेत आमच्याकडे. ते पुरी जुनी पद्धत, नाले मोठे नाले आहेत. असं ओपन छोटे बंद केलं मी, सगळं बंद करून टाकलं. नगरसेवक झाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही ड्रेनेज लाईन टाकून, पर्शीकरण करून, कॉन्क्रीट करून, काय करता येईल ते नागरिकांच्या मागणीनुसार. पण काय म्हणतात काय लोक, मला पर्शीकरण नको, कॉन्क्रीट पाहिजे, कॉन्क्रीट चला. काही ठिकाणी पर्शी असा आम्ही संपवलो विषय. अच्छा. बऱ्यापैकी कव्हर झालेले प्रभाग, बऱ्यापैकी. आणि बाग बगीचा वगैरे काय सगळं व्यवस्थित आमच्याकडे आहेत? बगीचा हो व्यवस्थित. बागा आहेत. आता वल्ल्याल ग्राउंड एक आहे, ते चांगलं झालं क्रिकेट वगैरे का. बाकी ते 13 नंबरमध्ये येत आहे मार्खंडे उद्यान, म्हणजे बाउंड्री आता काहीतरी आलेलं आहे बहुतेक आमच्या प्रभाग 9 मध्ये. म्हणजे आता वल्ल्याल क्रीडांगण एकच आहे काय? वल्ल्याल हा क्रीडांगण एक किंवा आहे. ते त्या बाजूचं कर्णीनगर उद्यान, एक जिजामाता आहे. जिजामाता चांगलं ते पण ठीक आहे. ते पण चांगलं आहे. हां, अजून एक पद्मनगर ग्राउंड आहे, पद्मानगरचं 2-4 ग्राउंड आहे. चांगलं. आणि सिटी बसची जरा पेपरला चिंताजनकच बातमी आहे, पण आता ते वरच्या लेवलचं काम आहे. वरच्या लेवलचं करत असेल काय तर करतात. प्रयत्न चालू आहेत पक्षाचे. म्हणजे तुम्ही प्रभाग क्रमांक 9 फिक्स केला, 9 ताकद बी लावली, घर पण इथं, काम बी चालू आहे. काम इथंच केलं, अजून काम करतोच, काय अडचण नाही. ठीक आहे. आपण आमच्या स्वरांजली स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्याबद्दल, आपण केलेल्या कामाबद्दल आमच्या रसिक प्रेक्षकांना, श्रोत्यांना खूप चांगली माहिती दिली. आणि तुमचं माहिती किंवा तुमचं कार्यकर्तृत्व तिथं ऐकणाऱ्याला, बघण्याला कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. खूप छान तुम्ही काम केलात. असंच आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीनं सोलापूर शहरवासियांची सेवा घडावी आणि आपण लवकरात लवकर म्हणजे ह्या नवीन होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी, स्थानिक स्वराज्य, म्हणजे भले ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागू द्या, जानेवारी फेब्रुवारी, बरोबर, जानेवारी फेब्रुवारी, नोव्हेंबर डिसेंबर 25ला नाही लागलं तर जानेवारी फेब्रुवारीच्या 26ला लागणार. नवीन महानगरपालिका निवडून येणार आणि त्या 102 नगरसेवकांमध्ये आनंद बिर्रू हे एक नगरसेवक असावेत अशी आमच्या प्रभूचरणी प्रार्थना आहे. आपण आलात, मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.